सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह जयंत पाटलांनी वर्षावर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. राजकीय वर्तुळात चर्चा. प्रफुल्ल पटेल, तटकरेंच्या सोबत कोणतीही भेट झाली नाही. भेटीच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळल्या. विलिनीकरणाबाबत चर्चा झालीच नसल्याची जयंत पाटलांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. जयंत पाटलांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. फडणवीस जयंत पाटलांच्या वर्षावरील भेटीवर खासदार संजय राऊतांचं विधान. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुळेंची माहिती. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा. विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ. ठाणे कोर्टानं राऊत पिता पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर राऊतांवर गुन्हा. मोशी दुर्घटना प्रकरणात दोघांचं निलंबन. पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णींसह योगेश आल्हाट यांचंही निलंबन. कृषी पंपाच्या 48,000 कोटींचं जुनं बिल माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांचा सातबारा कोण कोरा करणार. शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान.